नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. महाराष्ट्राला भरीव मदत द्या, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन. महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले प्रचंड नुकसान बघता केंद्र सरकारने भरीव आर्थिक मदत द्यावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गुरुवारी मुंबईत देण्यात आले. 2023च्या निकषाप्रमाणे मदत वाटप. मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये. मागील 3 महिन्यांतील भरपाईपोटी शासनाने 721 कोटी रुपये जाहीर केले असून 2023च्या आदेशानुसार ती मदत वाटप होणार आहे. 2023 ते 2026 पर्यंत केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषांच्या धर्तीवर व्यक्ती व भागांना मदत मिळेल. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख, दुष्काळ जनावरे प्रत्येकी 37,500, मेंढी व तत्सम जनावरे 4,000, ओढ काम करणारी जनावरे 20,000 तर 3,000 रुपये गोठ्याला मदत मिळेल. शेतीला 33,000% नुकसानीला 2023 प्रमाणे मदत मिळेल. पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या, राहुल गांधी. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा भागात दिलेल्या अभूतपूर्व मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तिथे सरकारने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण मदत द्यावी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. आता पाहूया महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव. पहिली बाजार समिती मंगळवेढा. लोकल कांदा 42 क्विंटलची आवक असून किमान दर 625, कमाल दर 2310 आणि सर्वसाधारण दर 1400 रुपये. त्यानंतर मित्रांनो वाई. लोकल कांदा 20 क्विंटलची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 1800 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये. त्यानंतर मित्रांनो इस्लामपूर. लोकल कांदा 25 क्विंटलची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 2200 आणि सर्वसाधारण दर 1650 रुपये. त्यानंतर मित्रांनो वडगाव पेठ. लोकल कांदा 260 क्विंटलची आवक असून किमान दर 1100, कमाल दर 2200, सर्वसाधारण दर 1400 रुपये. त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी. लोकल कांदा 14 क्विंटलची आवक असून किमान दर 1600, कमाल दर 1600 आणि सर्वसाधारण 1600. त्यानंतर मित्रांनो पुणे. लोकल कांदा 13,355 क्विंटलची आवक असून किमान दर 300, कमाल दर 1500 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये. त्यानंतर मित्रांनो सांगली. फळे भाजीपाला. लोकल कांदा 2867 क्विंटलची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1700 आणि सर्वसाधारण दर 1100 रुपये. त्यानंतर मित्रांनो धाराशिव. लाल कांदा 52 क्विंटलची आवक असून किमान दर 800, कमाल दर 1600 आणि सर्वसाधारण दर 1200 रुपये. त्यानंतर मित्रांनो धुळे. लाल कांदा 572 क्विंटलची आवक असून किमान दर 500, कमाल दर 1150 आणि सर्वसाधारण दर 900 रुपये. त्यानंतर मित्रांनो सोलापूर. लाल कांदा 12,543 क्विंटलची आवक असून किमान दर 100, कमाल दर 2200 आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये. त्यानंतर मित्रांनो जुन्नर रोतूर. उन्हाळी कांदा 16,388 क्विंटलची आवक असून किमान दर 800, कमाल दर 1800 आणि सर्वसाधारण दर 1400 रुपये. त्यानंतर मित्रांनो जुन्नर रोतूर चिंचवड जातीचा कांदा 7400 क्विंटलची आवक असून 3000, कमाल दर 1610, सर्वसाधारण दर 1400 रुपये. त्यानंतर मित्रांनो विटा. लोकल कांदा 50 क्विंटलची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 1800 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये. त्यानंतर मित्रांनो खेड. चाकण 200 क्विंटलची आवक असून किमान दर 1000, कमाल दर 1500 आणि सर्वसाधारण दर 1300 रुपये. त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर. गंजवड 350 क्विंटलची आवक असून किमान दर 1200, कमाल दर 2200 आणि सर्वसाधारण दर 1500 रुपये. त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर 5610 क्विंटलची आवक असून किमान दर 200, कमाल दर 1300 आणि सर्वसाधारण दर 750 रुपये. त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर 5173 क्विंटलची आवक असून किमान दर 400, कमाल दर 1800 आणि सर्वसाधारण दर 1000 रुपये. तर मित्रांनो हे झाले आजचे महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.